संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय। संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा त्यामुळे हादरली आहे। बालकांना जीबीएस की पोलिओ झाला याची तपासणी सुरू करण्यात आली आहे। एक 30 महिन्याचा, दुसरा 9 वर्षाचा आणि एक 11 वर्ष वयाचा अशा 3 बालकांना लुळेपणा अशक्तपणा आलाय। आरोग्य विभागातर्फे फुलंब्री तालुक्यात आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत सदरील खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे आणि असे जे आहेत ते मुलांमध्ये त्याची संख्या जास्त असते, त्यामुळे शाळेमध्ये देखील आपण त्याची जनजागृती केलेली आहे आणि असे काही लक्षण असतील तर मुलांना किंवा तिथल्या पालकांना आपण सांगितलेलं आहे की त्याचा आरोग्य संस्थेला त्यांनी सांगायचं आहे। 3 मुलांना अचानक लुळेपणा व अशक्तपणा आलेला आहे। तिन्ही बालकांचे कमरेपासून खाली पायाला त्यांना उठता बसता येत नसल्याने मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आरोग्य विभागाचे पथक आलं, परंतु येऊन फक्त ते वापस गेलं। ह्या भागामधील बालकांची कुठली तपासणी करण्यात आलेली नाही। केवळ सर्दी खोकल्याच्या गोळ्या देऊनच आरोग्य विभागाचे अधिकारी रिटर्न माघारी परतल्याचा आरोप येथील नागरिकांनी देखील केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।